नितीन मानगुडे पाटील यांच्या एका व्याख्यानाचं सूत्रसंचालन मी करायला 2006 सालची गोष्ट आहे. दौंडला गेलो होतो, 6 सालची गोष्ट. तेव्हा एकत्र प्रवास करताना त्यांनी सहज अनुभव सांगितला. मी अँकरिंग केलं होतं. थोडंफार बरं झालं असं मला वाटतं. ते म्हटले, "शशांकजी, ह्या निमित्ताने एक अनुभव सांगतो, की बुधाजीराव मुळीक सर यांच्या व्याख्यानाचं आयोजन एका ठिकाणी करण्यात आलं होतं आणि एक शिक्षक सूत्रसंचालन उभे राहिले. पण बुधाजीराव मुळीक यांच्या भाषणापूर्वी त्यांना परिचय करून द्यायचा होता. 4 ते 5 मिनिटाचा वेळ त्यांना दिला होता. 5 मिनिटाचा वेळ अपेक्षित होता, पण ते जवळ-जवळ म्हणजे परिचय करून देणारे प्राध्यापक ते 20 ते 25 मिनिटं बोलले, की मुळीक सरांचं काम कसं, शेतीचे प्रश्न काय, शेतकऱ्यांची अवस्था सध्या काय, काय धोरणाने अमुक-तमुक. तर लोकांनाही कंटाळल्यासारखं झालं, कारण लोकांना ह्या गोष्टी मुळीक सरांकडनं समजून घ्यायच्या होत्या, बुधाजीराव मुळीक यांच्याकडनं. त्याच्याऐवजी ह्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, त्यामुळं त्यांचाही तो सरसभंग झाला आणि मग वक्त्याला वाटलं, अरे माझा वेळ मला दिला पाहिजे भाषणाचा, तो ह्यांनी खाल्ला तर मी काय बोलू? भाषणाची विनंती जेव्हा ह्यांना केली गेली, तर मुळीक सर माईक समोर आले आणि शांतपणे एवढंच म्हणले, की मला असं वाटलं, की आजच्या भाषणाचा विषय शेतकऱ्यांच्या समस्या हा आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून मला बोलवलंय. पण आत्ता ह्यांचा हे परिचय करून देताना असं माझ्या लक्षात आलं, ह्यांनी जो वेळ घेतला त्याच्यावरनं, की कदाचित आजचा विषय बुधाजीराव मुळीक हा आहे आणि वक्ते हे महाशय आहेत. तर मग त्यांनी 25 मिनिटं घेतल्यानंतर मला वाटतं मी आता या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि त्यांनी बोलणं थांबवलं.